परिवर्तन. मी अंथरुणावर पडल्या पडल्या उशीला न्हाऊ घालीत होते. 3 वाजेपर्यंत माझ्याकडे कोणी आले नाही. टिळकाण आता फार चोरट्यासारखे झाले होते. मी मनातल्या मनात टाहो फोडून देवाला म्हणत होते, देवा, आज मी हे काय केले? आज माझे पूर्वज मला स्वर्गात काय म्हणत असतील? या पापाचे मला कोणते प्रायश्चित्त भोगावे लागणार आहे? अशा एक ना दोन हजारो विचारांनी माझे मन व्यग्र होऊन गेले होते. त्यावेळी माझे डोळे मिटलेले होते, परंतु एकदम प्रकाश पडल्यासारखा मला भास झाला. प्रकाश पडला म्हणजे मी काही अलंकारिक भाषेत सांगत नाही. खरोखरच सूर्यप्रकाशासारखा चक्क प्रकाश पडल्यासारखा मला भास झाला. माझी तळमळ नाहीशी झाली व पूर्वी कधी डोक्यात आले नव्हते असे विचार माझ्या डोक्यात थैमान घालू लागले. टिळकांचा देवावर फार भाव. ते एकसारखे माझ्यासाठी प्रार्थना करीत होते. दत्तूला घरातील या भीषण शांततेचा अर्थ कळेना, पण थोड्या वेळाने त्याने आपला धंदा म्हणजे खेळण्याचा सुरू केला व तो आम्हाला पूर्णपणे विसरला. टिळकांच्या प्रार्थनेला उत्तर आले. माझ्या मनाला जखडून टाकणाऱ्या जातीभेदाच्या साखळ्या खळाखळ तुटून पडल्या. एका चुटकी सरसे हे झाले. त्यावेळेस माझ्या मनात आलेले विचार इतके स्पष्ट होते की ते मला आता जवळजवळ आले तसे तेथे टिपून काढता येतील. देवाने जाती केल्या का माणसाने? देवाने केल्या असता तर माणसात काही फरक ठेवला असता ना? जन्म मरण, हाड मांस, बुद्धी, बरे वाईट जाणण्याचे सामर्थ्य, सुख दुःख ही सर्व मानवजातीला सारखीच आहेत ना? आणि मनुष्य प्राण्यात जर देवाने जाती केल्या तर त्याच देवाने प्राणीसृष्टीत का निरनिराळ्या जाती केल्या नाहीत? ब्राह्मण बैल, शूद्र बैल, वैश्य कावळा, अतिशूद्र कावळा असे भेद पशुपक्षात कोठे आहेत? ब्राह्मण व शूद्र यांचे कोठे फरक आहे? शूद्राच्या शिरी नंदीचे शिंग नाही की ब्राह्मणाच्या कपाळी महादेवाचे लिंग नाही? स्त्री व पुरुष या दोन जाती निरनिराळ्या असल्या तर आहेत. बस, माझा जातीभेद गेला. आजपासून मी कोणाला हलके मानणार नाही. यापुढे मला सर्व सारखे आहेत. आजपासून माझ्यातला जातीभेद समोर गेला. यापुढे मी सर्वांच्या हातचे खाईन, सर्वांच्या हातचे पिईन. माझी ही विचार मला सुरू होतीच इतक्यात आशमाबाई येऊन माझी समजूत करू लागल्या. तुम्ही आता उठा, पाणी भरा व स्वयंपाकाला लागा, असे त्या म्हणाल्या. मी म्हणाले, मी पाणी आणणार नाही, स्वयंपाक करणार नाही, तुम्ही स्वयंपाक करा, मी जेवीन. त्यांना माझ्या बोलण्याचा आशय कळेना. त्यांनी जाऊन टिळकांना सांगितले. टिळक येऊन तेही मला पाणी आणून स्वयंपाक करण्याविषयी सांगू लागले, पण मी त्यांना स्पष्ट सांगितले की मी स्वयंपाक करणार नाही. ते म्हणाले, तू व्यर्थ स्वतःला त्रास करून घेतेस. मी तुला यापुढे पाण्याबद्दल किंवा स्वयंपाकाबद्दल एक अवाक्षरही बोलणार नाही. तू आपली तुला वाटेल तशी वाग. पण माझे म्हणणे अगदी निश्चयाने होते. मी त्यांना म्हणते, मी अगदी मनापासून सांगते आहे, रागाने सांगत नाही. टिळकांची जेव्हा खात्री पटली की मी खरोखरच मनापासून सांगत आहे, तेव्हा त्यांना फार आनंद झाला. ते म्हणाले, थँक गॉड. तेथेच टिळकांनी प्रार्थना केली. आशमाबाईंनी स्वयंपाक केला व आम्ही सर्व मोठ्या आनंदाने जेवलो. परजातीच्या हातचे अन्न खाण्याचा माझा तो पहिलाच प्रसंग होता. पाणी प्याले तेव्हा माझी जी स्थिती झाली ती अन्न सेवनाने झाली नाही. आशमाबाई काही दिवस राहून परत वाईस आपल्या कामावर गेली. त्या गेल्या तेव्हा मला फार वाईट वाटले. खऱ्या सासूबाईंच्या हाताखाली मी कधी वागले नाही, कारण माझ्या लग्नाच्या आधीच त्या गेल्या होत्या. राजनांदगावला एक सासू मिळाली होती. तिने माझी कशी परवड केली ती मी मागे लिहिलीच आहे, पण आशमाबाई मात्र सासू म्हणण्यापेक्षा आई म्हणणे अधिक शोभे. टिळकांचा संसार पुन्हा नव्याने सुरू झाला. आता खाण्यापिण्याचा प्रश्नच राहिला नव्हता. मी जरी ख्रिस्ती झाले नव्हते किंवा ख्रिस्ती होण्याचा माझा बेतही नव्हता, तरी माझ्यातला जातीभेद सर्व लयाला गेले. त्यामुळे आमचे दोन निरनिराळे संसार जे इतके दिवस होते ते जाऊन दोघांचा एक संसार झाला. माझ्या मूर्तीपूजेला टिळक अडथळा करीत नसत व त्यांच्या प्रार्थनेच्या वेळा मी तेथे जाऊन नियमाने बसत असे. नवीन संसार सुरू झाला तेव्हा पैसे पाहिजेत म्हणून टिळक मिळेल तेवढे काम करू लागले. त्यांना दर तासाला 20-25 रुपये मिळत व 8-9 तास काम ते सहज करीत. टिळकांची हौस कधी लाजली नाही, कधी एका बाजूला बसली नाही. पैसे असले की लगेच चहूकडे ती बागडायला लागे. त्यांनी लग्नाच्या वेळी फिकिरीची माळ माझ्या गळ्यात घातली होती व मी बेफिकिरीची माळ त्यांच्या गळ्यात घातली होती. ज्याप्रमाणे मुंबईतला पैसा मुंबईत राहतो किंवा लंकेतल्या सोन्याच्या विटा हिंदुस्थानात येत नाहीत, त्याप्रमाणे महाबळेश्वरात मिळवलेला पैसा महाबळेश्वरातच खलास करण्याची टिळकांच्या वृत्तीत पूर्वचिन्हे दिसू लागली. बाजार करण्याची त्यांना एखाद वेळेस फार हौस वाटे. आपल्यासारखे व्यवहार ज्ञान कोणी नाही असे त्यांना वाटे.
त्यांना कोणीही फसवावे इतका व्यवहारज्ञानाचा ह्यांच्या ठायी अभाव आहे असे मला वाटते. मी खरेदी चांगली करतो, मला कोणी फसवीत नाही असे ते म्हणत, तर तुम्हाला खरेदी मुळीच करता येत नाही, तुम्हाला सारे फसवतात असे मी म्हणे. बायको मुलगा आलेली, पैसाही हातात मुबलक खेळतो आहे, तेव्हा टिळकाने खरेदी करण्यास सुरुवात केली. आधी संसार उपयोगी सामान आले, कप बशा, चमचे, काटे, सुऱ्या, शुगर पॉट, मिल्क पॉट, बटर पॉट, केटल्या, सूट पेलटी, डिनर पेलटी, फ्लॉवर पॉट, तोंड धुण्याच्या गिंड्या, सर्व थाट नव्या तऱ्हेचा. तसेच पुष्कळचे वेताचे सामान त्यांनी घेतले. मला कोणत्या सामानाचा काय उपयोग करायचा हेही ठाऊक नव्हते. त्यांनीही त्या गोष्टींचा विचारच केला नाही. मला तेही विचित्र भांडी दृष्टी समोर आवडत नसे. मी म्हणे, ही काच कशाला घरात भरून ठेवता? पण त्यांना माझ्या बोलण्याचा राग येईल. तुला ॲप्रिशिएशन नाही असे ते म्हणत. संसार मांडल्यानंतर त्यांची दृष्टी कपड्यांकडे वळली. स्वतःला नवीन 4 सूट केले, मलाही 2 गाऊन केले. मी म्हणे, अहो हे काय करता? 2 लुगडी का नाही आणली यापेक्षा? तुला सायकोलॉजी कळत नाही. मनुष्याने काही हौसेने केले की त्यावेळेस तरी त्याचा हिरमोड करू नये. तुझे माझे पटत नाही ते यामुळे. कधी मी काही केले आहे आणि ते तुला पसंत पडले आहे असे व्हायचेच नाही. प्रत्येकाला बुटाचे 3-3 जोड करविले. माझ्या एकटीच्या बुटाचे बिल 24 रुपये झाले. मी जन्मात कधी साधा जोडाही पायात घातलेला नव्हता. 2-3 लेक्चरे सायकॉलॉजीबद्दल व ॲप्रिशिएशनबद्दल मिळाली असून मी म्हटलेच, काय हा व्यर्थ खर्च? यापेक्षा घरात सोने आणले असते तर ते अडीअडचणीला उपयोगी तरी पडले असते. मला 3रे लेक्चर मिळाले, त्याचा हा गोषवारा. तुझ्या मूर्खपणाची कमाल आहे. सोने अंगावर घालून उन्हात काट्यात अनवाणी फिरणे बरे, का ते नसून बूट छत्री यांचा उपयोग करून शरीर ताप कमी करणे बरे, वगैरे. असो, निघेपर्यंत मिळालेला सर्व पैसा खर्च झाला होता. आणलेल्या सर्व सामानाचे निघताना सैदू मिस्त्रीला दान करण्यात आले. त्याचे घर पुढच्या वर्षासाठी ऐते फर्निश्ड झाले व फर्निश्ड म्हणून पुढच्या खेपेपासून आम्हाला त्या घराचे भाडेही अधिक द्यावे लागले. हे निराळे. असो, महाबळेश्वरचे दिवस फार सुखाचे गेले, गमतीचे गेले. रोट्या कशा करायच्या ह्याचे शिक्षण मी तेथे घेतले. कोणाकडून तरी फुगवण्यासाठी हापचा पाला आणून ठेवला होता. मला पोटदुखीची व्यथा फार वर्षापासून आहे. एक दिवस माझे पोट दुखू लागले. टिळक पहाटेच कामाला जायचे. शेजार पाजार उपयोगी पडण्यासारखा कोणाचा नव्हता. त्यांनी विचारले, तुला काय देऊ? मी कपाटातून सोनामुखीचा पाला घेऊन त्याचा काढा करून द्या म्हणून सांगितले. त्याने स्वतः चहा करून घेतला व मला काढा करून दिला. नंतर ते कामाला गेले. इकडे माझे पोट फुगायला लागले. काय करावे काही सुचेना. जीव कासावीस होऊ लागला. दुपार होऊ लागली. तसतसा प्राण जाईल असे वाटू लागले. दत्तू व मी असे दोघेच घरी. शेवटी दत्तू म्हणाला, मी डॉक्टर जुलिया बिसेल यांना घेऊन येतो. तो कधी कधी टिळकांबरोबर जात असे, त्यामुळे त्याला डॉक्टर बिसेल यांचे घर ठाऊक होते. त्याने जाऊन डॉक्टर बिसेल यांना आणले. डॉक्टर जुलियाबाईंनी माझ्या खाण्यापिण्याची चौकशी केली. सोनामुखीने पोट अधिक कसे दुखेल त्या मोठ्या विचारात पडलं. शेवटी उठून स्वयंपाकघरात गेल्या. चुलीजवळ सगळा पसारा पडला होता. तेथे चहाचे व काढ्याचे भांडे होते. त्यांनी काढ्याचे भांडे मजकडे आणले व म्हटले, अहो लक्ष्मीबाई, तुमच्या पोटात फुगवण गेले आहे. हा हापचा पाला ही सोनमुखी नाही. त्यांच्या औषधांना मला ताबडतोब गुण आला. आम्ही महाबळेश्वर सोडले तेव्हा सर्व सामान अगदी खुटखुटीत व बेताबेताचे होते. 2 ट्रंका, 2 बॅगा व 1 बिछाना. जाताना नुसत्या सामानाला एक वेगळी बैलगाडी लागली होती, तर येताना एका तांग्यात आम्ही सर्व व आमचे सर्व सामान अगदी व्यवस्थितपणे मावेल. महाबळेश्वरची हवा मानवली असली तरी फक्त शरीराला व मनाला, सामानाला नाही, इतके ते रोडावले होते. वाई आश्रमाबाई आमची वाटच पाहत होत्या. त्यांनी आमची सर्व तयारी अगदी जय्यत व्यवस्था करून ठेवली होती. तशा आदरातिथ्याचा त्यांचा नेहमीच हातखंडा होता. टापटीप वगैरे सगळे जेथल्या तेथे असे. आमचे सामान पाहून त्यांना आश्चर्य वाटले. मी कुरकुर केली. टिळक म्हणाले, या सामानाला जेवढे भाडे लागले असते तेवढ्याच नगरास मला नवे सामान आणता येईल. त्यांचेही म्हणणं बरोबर होते, पण चूक जी होती ती कोठे व कोणाची हे मात्र कळलं नाही.
वाईच्या गणपतीपुढे ख्रिस्ती धर्मावर टिळकांचे व्याख्यान झाले. फार गर्दी जमली होती. नंतर पुष्कळ प्रश्नोत्तरे झाली. टिळकांचा हजरजबाबीपणा अशा वेळी त्यांच्या कसा उपयोगी पडे याचे एक उदाहरण सांगते. तेथे एकाने त्यांना विचारले, काय हो, तुमच्यात बाप्तिस व मा एक असते नाही का? ही बाप्तिस्मा म्हणजे ख्रिस्ती धर्माच्या दीक्षेच्या विधीच्या शब्दांवर कोटी होती. असले काही वात्रट व अश्लील प्रश्न विचारले म्हणजे इतर ख्रिस्ती उपदेशक गांगारून जात. पण टिळकांनी तेथे त्यांना विचारण्यात आलेल्या प्रत्येक खाऱ्या खोट्या शंकेला उत्तर दिले होते. टिळक म्हणाले, ख्रिस्ती माणसालाच का, सर्व मनुष्य मात्राला 30 बाप असून या बापांची एक आई म्हणजे तुमची आमची आजी आहे. मोजा 30 बाप. पंचमहाभूते, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. पंचप्राण, प्राण, अपान, व्यान, उदान व समान. पंच ज्ञानेंद्रिय, जिव्हा, कर्ण, नेत्र, नासिका व त्वचा. पंच कर्मेंद्रिय, हात, पाय वगैरे. 4 अंतःकरण, मन, बुद्धी, अहंकार, चित्त. एक आत्मा. झाले हे 25. आता तुमच्या शास्त्राने सांगितलेले जनिता चोपे नेता च यच्छ विद्या प्रायचित्ती अन्नदाता भयत्राता पंचेते पितरहा स्मृथा. हे 5 बाप यात आणखीन मिळवा. झाले ना 30 बाप. पण या सर्वांची जननी ईश्वरी कृपा आहे म्हणून ही 30 बापांची आई व तुमची आमची आजी आहे. शंकित गार झाला. बाप्तिस्म्याचा टिळकांचा हा अर्थ मुळीच नव्हता, पण वाईच्या उपदेशकांच्या मागची ही एक कुटाळके टिळकांनी सदाची बंद केली. 1-2 दिवसांनी आम्ही वाई सोडली.